नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मटार स्टफ पालक पराठा। त्यासाठी साहित्य घेतलेले आहे। एक बाउल मटार उकडून क्रश करून घेतलेला आहे। पालक प्युरी करून घेतलेली आहे, थोडंसं ब्लँच करून। कणिक आहे 2 वाट्या म्हणजे 2 बाउल। मीठ, हळद, हिरवी मिरची, ह्याच्यात आलं, लसूण, मिरची आणि जिरी थोडीशी मिक्सरला वाटून घेतलेला आहे। दही आहे अर्धी वाटी, तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी। आता आपण ही कणिक गव्हाचं पीठ घेणार आहोत। ही कवरसाठी 1 चमचा मीठ, थोडीशी हळद, मिरचीचं वाटण, दही, ही पालक प्युरी, हे आता आपलं पहारीसाठी म्हणजे कवरसाठी पीठ तयार झालेलं आहे। आपण हे थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ। आता आपण मटारमध्ये हे मीठ टाकणार आहोत, हिरवी मिरची, क्रश केलेली हिरवी मिरची, लसूण, आलं, थोडीशी हळद आणि ही एक जीव करून घेणार आहोत स्टफिंगसाठी। आपण हे आता पुरणाला जसं गोळा करतो तसा हे बारीक करून घेऊ। साधारण एवढं स्टफिंग त्याच्यात भरून घेऊ। हे असं आणि हे लाटून घेऊ, हलक्या हाताने लाटून घ्यायचं। आपण त्याच्यात दही घातलेलं असल्यामुळे दह्यामुळे पराठे चविष्ट लागतात। पराठा हलक्या हाताने लाटायचा म्हणजे तो फुटत नाही। समजा तुम्हाला पहिल्या प्रकाराने जर नाही जमलं तर दुसऱ्या पद्धतीने आपण पराठ्याचं स्टफिंग भरू शकतो। एवढी अशी पारी अशी म्हणजे पोळी लाटून घ्यायची, त्यावर स्टफिंग टाकायचं, घालायचं आणि हे असं कढाईच्या बंद करायच्या आणि हे असं दुमडून म्हणजे दाबून असं पराठा लाटून घ्यायचा। साधारण इतपत असा जाडसर लाटायचा पराठा। आणि तव्यावर घालायचा। भरपूर तेल लावून चांगले खरपूस भाजल्यानंतर पराठे छान लागतात। चांगले खरपूस भाजून त्याचे असे तांबूस रंगावर आले पाहिजे, म्हणजे असे कुरकुरीत वाटले पाहिजे।
आता आपला पराठा हा भाजलेला आहे. असा